आदरणीय अध्यक्ष महोदय, माझ्यासारख्या नवख्या आमदाराला तुम्ही राज्यपालांच्या अभिभाषणावरती माझं मत मांडण्यासाठी संधी दिली त्याबद्दल तुमचा मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो। 15व्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर खूप मोठ्या बहुमताने महायुतीचं सरकार या ठिकाणी स्थापन झालेलं आहे आणि राज्यपालांचं अभिभाषण म्हणजे आमच्या शासनाचा भविष्यातला जो प्लॅन आहे तो प्लॅन म्हटलं तरी वावगं होणे असं माझं व्यक्तिगत मत आहे। अध्यक्ष महोदय, हे सरकार आमच्या सरकारचे आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या सगळ्यांचं बघण्याचा दृष्टिकोन इतर लोकांचा कसा आहे मला फारसं काय त्याच्या बाबतीत माहिती नाही, पण सुहास बाबन म्हणून एक नवा आमदार म्हणून माझ्या कारकिर्दीतला विधानसभेतला कामकाजाचा श्रीगणेश होत असताना या तिन्ही नेत्यांकडे पाहताना माझ्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारचं काहूर निश्चितपणे मांडलंय आणि मला असं वाटतं की या भावना माझ्या ओठापर्यंत येऊन या सभागृहामध्ये मांडल्याखेरीज मला या ठिकाणी पर्याय नाही। अध्यक्ष महोदय, 4 दिवसापूर्वी दत्त जयंती या ठिकाणी साजरा झाली आणि ज्या ठिकाणी दत्त जयंतीच्या निमित्तानं दर्शन घेण्यासाठी ज्या वेळेला मंदिरात गेलो होतो त्या प्रत्येक वेळेला एक अभंग कानावरती ऐकू येत होता। ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर समोरी बसले, मला ते दत्तगुरू दिसले आणि मला असं वाटतंय की मी आमचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या तिघांच्याकडे एक नवा आमदार म्हणून पाहत असताना निश्चितपणे मला या त्रिमूर्तींच्या मध्ये मी या ओळीचा अर्थ शोधण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला होता। विष्णू म्हणजे रक्षण करते, ब्रह्मा म्हणजे निर्माते आणि महेश्वर म्हणजे सहारक असा ज्यावेळेला अर्थ निघतो त्यावेळेला या सरकारचे निर्माते या महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेचे रक्षण करते आणि या दुष्काळाचे सहारक असं या तिघांना म्हटलं तरी काय वावगं होण्या एवढं चांगलं काम आमच्या या 3 त्रिमूर्तींनी आणि आमच्या सरकारने करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलाय। अध्यक्ष महोदय, 62 मुद्द्यामध्ये आदरणीय महामहिम राज्यपालांनी त्यांचं अभिभाषण त्या ठिकाणी केलंय, पण माझ्या दृष्टीनं ह्या 62 पैकी अत्यंत महत्त्वाचं काय असेल तर ते कृषी विभागासाठी आणि शेतकऱ्यांसाठी ज्या काही योजना आमचं शासन राबवते त्यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान योजना असेल, मुख्यमंत्री वयराजा मोफत योजना असेल, वीज योजना असेल, पीक विमा योजना असेल, मागील त्याला सौर पंप असेल, या सगळ्या योजना राबवत असताना मी साहेब एवढंच तुम्हाला सांगतो, शेतीचा उद्धार म्हणजेच शेतकऱ्यांचा उद्धार आणि पर्यायानं देशाचा उद्धार या सूत्रावरती हे राज्य शासन काम करीत आहे। त्यामुळे मी सर्वांच्या वतीने यांचं मनापासून पहिल्यांदा या ठिकाणी अभिनंदन करतो। साहेब, मी अशा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतोय की अत्यंत दुष्काळी परिस्थितीमध्ये हा माझा मतदारसंघ आहे। पूर्वी या मतदारसंघाला आणि आमच्या सगळ्या परिसराला मानदेश म्हटलं जायचं। आदरणीय सहकारी आमचे सत्यजित भाऊंनी जसं सांगितलं, गदे माडगुळकर हे माझ्या मतदारसंघातील आटपाडी तालुक्यातले माडगुळे गावचे सुपुत्र आहेत आणि ह्या दुष्काळाचं आणि ह्या मतदारसंघाचं आणि या मानदेशाचं विश्लेषण करत असताना त्यांनी सांगितलं होतं, मानदेश माझा दांडगा जसा भाकरीवरचा सांडगा, म्हणजे भाकरी अशी शुष्क आहे आणि त्या शुष्क प्रदेशावरती सांडग्यासारखा हा मानदेश माझा वसलेला आहे। साहेब, अत्यंत दुष्काळी परिस्थितीमध्ये हे आमचा मतदारसंघ असताना मी तुम्हाला एवढंच सांगतो, यापूर्वी ह्या सभागृहामध्ये माझे वडील कैलासवासी आमदार अनिल बाबर यांनी या ठिकाणी काम केलंय आणि 95 साली आशिया खंडातली सगळ्यात मोठी उपसा सिंचन योजना म्हणजे आपल्या राज्यपालांच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की 167 सिंचन प्रकल्पांना त्या ठिकाणी प्रमाण दिला आणि 25 लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्यामध्ये या शासनाचं खूप मोठं योगदान आहे। माझ्या मतदारसंघातली आशिया खंडातली सगळ्यात मोठी टेंबू उपसा सिंचन योजना साहेब ही 95 साली युती सरकारनं मान्यता देण्यापासून 2024 पर्यंत ही योजना पूर्ण करून घेण्यापर्यंत ह्या सरकारचा त्या ठिकाणी खूप मोठा वाटा आहे। मला एक आठवण म्हणून फक्त एवढीच सांगायचं आहे की ज्या वेळेला 2014ची निवडणूक संपली, माझे वडील या ठिकाणी आमदार म्हणून युतीमधून निवडून आले होते। साहेब, एक आठवण एवढीच तुम्हाला सांगतो, मी फारसं काय या विषयावरती बोलणार नाही, पण 2002 साली ज्या वेळेला ह्या सभागृहामध्ये विदर्भ विरुद्ध पश्चिम महाराष्ट्राचा तात्विक वाद सुरू होता त्यावेळेला माझे वडील पश्चिम महाराष्ट्राची बाजू मांडत होते आणि विदर्भाची बाजू आत्ताचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी मांडत होते। निकाल लागल्यानंतर माझे वडील थोडे प्रेशराईज झाले। मी म्हटलं काय झाले, तर जो माणूस विदर्भाची बाजू मांडतोय तो माणूस मुख्यमंत्री झाला, आपल्या योजनेला न्याय मिळणार का ही भीती असताना साहेब मला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा आभार मानायचे आहेत की 2014 साली
अनुशेषाचा मुद्दा बाजूला ठेवून या टेंबू युनिव्हर्सिटीसाठी लागेल तेवढा निधी देण्याचा शब्द आणि ते काम आज पूर्ण करून देण्याचं काम या शासनाने या ठिकाणी पूर्णपणे अगदी ताकदीने केले। आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब मागच्या 2.5 वर्षामध्ये तुमच्या सर्वांच्या सहकार्याने मुख्यमंत्री होते साहेब। 10 महिन्यापूर्वी माझ्या वडिलांचं निधन झाले, पण त्या 10 महिन्यामध्ये त्या मतदारसंघाला आमदार नाही याची जाणीव सुद्धा ह्या लोकांनी होऊन दिली नाही। इतकं प्रचंड ताकद या मतदारसंघातल्या आम लोकांना विकासाच्या दृष्टीने काम करण्याची जबाबदारी या लोकांनी पूर्ण करून घेतली। टेंबू उपसा सिंचन योजना पूर्ण झाल्यानंतर साहेब 5वा टप्पा झाल्यानंतर 6व्या टप्प्याला सुद्धा ह्या लोकांनी त्या ठिकाणी मान्यता दिलेली आहे। मी ह्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो साहेब। मी सगळ्या मुद्द्यांच्यावर बोलणार नाही, पण लाडकी बहीण मुफ्ती इस्माईल या मुद्द्यावरती फक्त साहेब मी तुमच्या सर्वांचा आभार मानतो। ही लाडकी बहीण योजना असेल, या सगळ्या शासकीय योजना असतील, या सगळ्यांचा लाभ देण्याच्या दृष्टीनं साहेब आमच्यावरती आज आरोप होतोय की आम्ही ईव्हीएमच्या भरोश्यावरती निवडून आलो। तर मला एवढंच सांगायचं आहे, मला ज्या लोकांनी ईव्हीएमवरती आमचा आरोप करतायत त्या सर्वांनी एकदा आमच्या मतदारसंघामध्ये यावं, झालेलं काम बघावं। पंचायत समिती, जिल्हा परिषद सारख्या पंचायत राज व्यवस्थेमध्ये नशीब आजमावणारा सुहास बाबर ज्यावेळेला 78,000 मताच्या मताधिक्याने ह्या विधानसभेमध्ये येतो, त्यावेळेला ह्या शासनानं केलेल्या कामाच्या भविष्यात त्यांच्या आशीर्वाद येतो। एवढं प्रचंड काम करण्याची भूमिका आमच्या शासनाने घेतली। तुम्ही साहेब आम्ही विनंती केली, आम्ही मागाशी त्या आमच्या पक्षाची मीटिंग असल्यामुळे आम्हाला बाहेर बोलवलं होतं, तरी तुम्ही आम्हाला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली। मी राज्यपालांच्या अभिभाषणाचं या ठिकाणी समर्थन करतो आणि सरकारचं अभिनंदन मानून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।